मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी माइंडसेट 5 पिलरपैकी एक पिलर सांगितला, ते म्हणजे ग्रॅटिट्यूड. आज मी तुम्हाला दुसरं पिलर सांगण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे आपले ओल्ड बिलीफ्स. आता हे ओल्ड बिलीफ्स म्हणजे नक्की काय? तर हे ओल्ड बिलीफ्स म्हणजे लहानपणापासून आपण जे पैशाबद्दलचे वाक्य ऐकत आलेलो आहे ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेलं आहे. जसं की पैसा कमवणं खूप अवघड आहे, पैसा बिना स्ट्रगलचा आपल्याकडे येत नाही. तुम्ही बऱ्याचदा हे लहानपणापासून ऐकलं असेल आणि हेच सबकॉन्शियसमध्ये आपलं फिट झालेलं असतं. सो त्यामुळे होतं काय, आपण जेव्हा ॲक्च्युअल कमवायला लागतो त्यावेळी आपल्याला रिॲलिटीमध्ये तो स्ट्रगल फेस करावा लागतो. कारण पैशाबद्दलची एनर्जी आपण ती ब्लॉक ठेवलेली आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आता खरं पाहायला गेलं तर हे असंच आहे का? पैसा कमवायला खरं स्ट्रगलच करावा लागतो का? पैसा इझिली फ्लो नाही होऊ शकत आपल्याकडे? होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला आपली सबकॉन्शियस माइंडमधली हे जी फ्रेमिंग आहे ह्याला बदलावी लागेल. आता ते बदलायचं कसं, हा तर मोठा प्रश्न आहे. चला तर मी तुमच्याकडून एक क्विक प्रॅक्टिस करून घेतो. आता एक पेपर पेन घ्या, त्यावरती तुमचं एखादं ओल्ड बिलीफ लिहा. जसं की पैसा हा स्ट्रगल केल्यानंतरच हातात येतो. आता तिथे क्वेश्चन करा स्वतःला की खरंच हे असं 100% बरोबर आहे का? आता त्या बिलीव्हला तुम्ही रिप्लेस करा. तिथे लिहा, पैसा हा सहजतेने आणि स्मार्ट वर्कने माझ्याकडे इझिली आकर्षित होतो. हा नवा बिलीफ तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट करा आणि ह्याला रेग्युलर प्रॅक्टिस करा. च्या ओल्ड बिलीव्हला न्यू बिलीव्ह रिप्लेस करेल. तर हे होतं एक सेकंड पिलरचं ओल्ड बिलीव्सबद्दलचं माझं सांगणं. तुम्हाला जर का माझा प्युअर मनी माइंडसेट फ्री वेबिनार अटेंड करायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा यस. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण लवकरच मी तिसरं पिलर घेऊन येणार आहे मनी माइंडसेटचं. धन्यवाद.